रोहित दादा पवार जे विषय मांडलेले आहेत मी त्यांच्या मताशी सहमत आहे. कारण की पिंकी अजितदादा बरोबर 5वी टर्म होती आणि नेहमी ब्लॅक कलरची फ्लाईट असायचं चार्टेड. यावेळीच व्हाईट कलरचा चार्टेड फ्लाईट होतं आणि कसं काय हे शंका एक निर्माण झाली. पायलट बदली झाला हे देखील शंका. म्हणजे जे रोहित दादा पवारांनी जे सविस्तार मध्ये विषय मांडलेले आहेत मी त्या विषयाशी सहमत आहे. म्हणजे वडील म्हणून तुम्हालाही असं वाटतं की यात घातपात असण्याची शक्यता आहे? 100% की याच्यामध्ये काहीतरी आहे की कारण की आम्ही अजितदादा पवार हे आमचे नेते होते आणि त्याच्यामध्ये जेवढे लोक प्रवास करत होते त्यांच्या कुटुंबाने आपले फॅमिली मधले मेंबर गमावलेले. मी एकदम या मताशी सहमत आहे की याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे. ज्युडिशियल इन्क्वायरी होणं गरजेचं आहे की सत्य काय आहे ते बाहेर यायला जनता समोर यायला पाहिजे. म्हणजे जर हा अपघात असेल तर अपघात सिद्ध व्हावा, जर हा घातपात असेल तर तोही सिद्ध झाला पाहिजे, हीच तुमची मागणी आहे? यस, घातपात आहे या ऍक्सिडेंट आहे तर का आहे? सकाळच्या वेळी पायलट ट्रॅफिक मध्ये असतो, 6-6:30 वाजता कुठला ट्रॅफिक, हे सगळं बऱ्याचशा गोष्टी शंका निर्माण होत आहे, संशयाच्या घेऱ्यामध्ये येतोय. तर मी रोहित दादा पवारच्या विषयावरती 100% माली कुटुंब सहमत आहे. पण ज्या पद्धतीनं रोहित पवार यांनी असं सांगितलंय की त्या फ्लाईटचा मेंटेनन्स व्यवस्थित होता का नव्हता माहिती नाही. नेहमीच जे फ्लाईट तुम्ही सांगताय की काळ्या रंगाचं फ्लाईट असायचं, पिंकीने याच्यापूर्वी कधी अजितदादांबरोबर त्या फ्लाईटमध्ये फोटो काढलेले होते किंवा ती त्याच फ्लाईटने प्रवास करायची कायम? हा, ती ब्लॅक कलरचीच फ्लाईट असायची. ती मला फोटोग्राफ्स पाठवायची, ते मी आपल्याला छायांकित हे देतो मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून, फोटोग्राफच्या माध्यमातून. नेहमी ती अजितदादा बरोबर फ्लाईट मध्ये ब्लॅक कलरचाच फ्लाईट असायची. यावेळीच व्हाईट कलरचा का झाला हा एक संशय निर्माण होतो. पायलट बदली का झाला हा एक प्रश्न निर्माण होतो. मी पिंकी जे काय मला बोलायची ते मी ऐकून मी तिच्यावरती मी विचार करायचो की हे असं पण होऊ शकतो का, असा शंका आहे. म्हणजे आता या 13 दिवसांमध्ये तुम्ही पण या सगळ्या गोष्टींवर विचार केला की हा अपघात असू शकतो की घातपात, हा तुमच्या मनातही संशय आला? यस, मी आज कालच आमचा 13वा झाला. मी टीव्हीवर बघत होतो रोहित दादा पवारचा बातमी, पण मलाही शंका निर्माण होत आहे की घातपात पण होऊ शकतो. एवढा मोठा नेता गमावला आहे मी आणि दादा पुरे महाराष्ट्राचे नेते होते, आमचे नेते होते. याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे की हे ऍक्सिडेंट आहे की घातपात आहे, हे सत्य यायला पाहिजे. आणखी एक महत्वाचा मुद्दा, खरं तर हा रोहित पवारांनी मांडलेला नाही, पण अशी एक बातमी पुढे येत होती की या संपूर्ण फ्लाईटचा किंवा कॅप्टन कपूर यांचा कोणाचा तरी एक 50 कोटीचा विमा काढला गेलाय. तुम्हाला याबद्दल काही कल्पना आहे? अशा पद्धतीचा विमा हा पिंकीच्या संदर्भात काढला गेला होता का कंपनीच्या वतीनं? कंपनीकडनं काय झालंय हे मला माहित नाही. कंपनीने 3 दिवस अगोदर मला ईमेल पाठवलं, हे ईमेल मधनं की हे डॉक्युमेंट तुम्ही सादर करा म्हणून. त्याच्यानंतर काही अपडेट नाही आणि ते लोक काही आमचा फोन पण उचलत नाहीये. आम्हाला काही माहिती मिळाली नाही. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज बघितल्यावर माहिती पडलं की असा झालाय करून. कंपनीने काम होता की तुमची मुलगी गमावलेली आहे, ते आमच्या कंपनीकडनं किंवा बारामतीकडनं किंवा आम्ही अँब्युलन्सने पाठवू, असं काही अपडेट मला दिला नाही. आम्ही ब्रेकिंग न्यूज मध्ये पिंकीचा पाहिल्यानंतर मी बारामतीला गेलो आणि ती पिंकीला मी तिकडनं घेऊन आलो अँब्युलन्सने. जर मी गेलो नसतो, मला माहिती मिळाली नसती तर माझी मुलगी लावारिस मध्ये गेली असती. कंपनीचं काम आहे, एवढा वर्ष ती काम करत होती. VSR कंपनीने या संपूर्ण प्रकरणामध्ये, विशेषतः पिंकीच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठली माहिती दिली नाही, अत्यंत बेजबाबदारपणे वागले ते या संपूर्ण अपघात आणि त्यानंतरच्या या 13 दिवसांमध्ये? एकदम बेजबाबदारपणाने VSR कंपनीने अजिबात आम्हाला कॉपरेट नाही केलं, माहिती दिली नाही. आणि त्यांचे जे मालक आहेत VK सिंग, माझी मोठी मुलगी त्यांच्याशी फोनवर बोलली, ते पण उडवाउडवी उत्तर दिले. त्याच्यानंतर फोनवर काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. कंपनीचे HOD डिपार्टमेंट हे देखील आमच्याशी, जे नेहा शुक्ला म्हणून आहे, ती फोन उचलत नाही. तर आता आम्ही काय करू, आम्हाला काही समजत नाहीये की ना तर आम्हाला सरकारकडनं काही मदत मिळाली ना तर VSR कंपनी व्हेंचर त्यांच्याकडनं त्याचे जे हक्काचे आहेत, जे मग पगार असू द्या, अलाउन्स असू द्या, मेडिकल असू द्या, इन्शुरन्स असू द्या, काही आम्हाला अपडेट देत नाही. VSR कंपनीनं आता अजूनही VSR कंपनी शासनातल्या अशा अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना, मोठ्या मोठ्या लोकांना घेऊन फ्लाय करते. रोहित पवार यांनी अशी मागणी केलेली आहे की ताबडतोब असे जर मोठे VIP आहेत, या VIPंना जर VSR कंपनीची ही विमानं अशा पद्धती
पद्धतीनं जर घेऊन जात असतील तर ती ताबडतोब थांबवली पाहिजे. VSR ची सर्व्हिस जी शासन घेत आहे ती ताबडतोब थांबवली गेली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हालाही, कारण तुम्ही तुमचा नेता गमावला, तुम्ही तुमची मुलगी गमावली, तुमचं काय मत आहे यावर? 100% एकदम बरोबर आहे. कारण का VSR व्हेंचर जर एक कुठेतरी थांबला, पुढे कुठेलाही VIP ला हे लोक फ्लाय नाही केला पाहिजे. ज्यापर्यंत याची इन्क्वायरी होत नाही, याच्यातलं सत्य बाहेर येत नाही, त्यापर्यंत सेफ नाही आहे ना, सेफ नाही आहेत ना. कोणी, माझी मुलगी असो या कोणीही VIP असो, कोण नेता असो, पुढे असा घडू नये म्हणून बरोबर प्रॉपर याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि मग हे सत्य बाहेर आल्यावर मग पुढचा स्टेप हे घ्यायला पाहिजे. आता कंपनीशी काय पत्रव्यवहार तुम्ही करणार आहात? त्यांनी जो फॉर्म मागितलेला आहे तो फॉर्म तुम्ही आता भरून देणार आहात, परंतु त्यांनी काही सांगितलं का की तिचा किती पगार शिल्लक राहिलेला होता, ते तुम्हाला नुकसान भरपाई देणार आहे, काहीतरी त्यांच्या वतीनं बोलण्यात आलंय? काहीच नाही बोलणं आलं. ते लोकांनी अजिबात कॉपरेट केला नाहीये की तिचा पगार आहे, मेडिकल आहे, इन्शुरन्स आहे, जे काय ती काम सर्व्हिस करत होती त्या बाबतीत अजिबात चर्चा नाही केलेली आहे त्या लोकांनी. आम्ही शेवटी मुलगी गमावला, पण जे तिचा हक्काचा आहे ते तर मिळायला पाहिजे. कंपनीने कॉपरेट करायला पाहिजे. 3 दिवस अगोदर मला मेल आला की ये फॉर्म भर के आप हमको कंपनी को पुटअप करो उसका डॉक्युमेंट. तर मग आधार कार्ड, पॅन कार्ड, जॉबचा सगळं डेथ सर्टिफिकेट वगैरे हे आम्ही जोडून देणार आहे त्यांना. मग बघूया की पुढे ते कॉपरेट करतायत की नाही करत आहेत, हे परमेश्वराला माहिती. नक्की.